प्रेमाने बोला आणि पावसाचा आनंद घ्या। मस्त बघा, आज आमच्याकडे पाऊस पडला। पुण्यात पहिला पाऊस, आमच्या इथं पहिला पाऊस पडला आणि खूप छान वाटते। आणि 2 दिवसापासून ऑलरेडी पुण्यामध्ये गार वातावरण होतं, तर म्हणलं चला बाहेरचं वातावरण गार झालं तर गरम गरम बिर्याणीचा आनंद घेऊया, म्हणून आज ठरवलं बिर्याणी बनवू। पण चिकन बिर्याणी बघून झाली तुमची सगळ्यांची, मशरूम बिर्याणी झाली आहे, सगळ्या बिर्याणी तुम्ही बघितल्यात आणि बनवल्यात का नाही माहीत नाही, पण आज बनवली मी अंडा बिर्याणी। तर अंडा बिर्याणी आमच्या घरी सगळ्यांना आवडतेच, तर तुम्ही बघू शकता कशी एकदम रसरशीत आणि कलरफुल अशी अंडा बिर्याणी झाली आहे। 4 ते 5 वस्तू वापरूनच फक्त अंडा बिर्याणी बनते, त्याला वेळ पण कमी लागतो आणि मस्त तुम्ही बनवू शकता घरीच्या घरी अंडा बिर्याणी एकदम छान। कारण जास्त करून मुलांना आवडते अंडा बिर्याणी, काही लोक चिकन खात नाहीत, काही लोक मटण खात नाहीत, त्यासाठी एकदम स्पेशल आणि टेस्टी अंडा बिर्याणीची रेसिपी आहे। तर बघा, त्याच्यामध्ये मी जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ना, ते होतं हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, पुदिना आणि टोमॅटो, हे सगळं मिश्रण करून घेतलं। तुमच्या बिर्याणीच्या मापानुसार तुम्ही ते वापरू शकता, सगळ्यांना माहिती किती वापरायचं। त्यानंतर मोठे 3 कांदे बारीक करून त्या चॉपरमधून घेतले होते, एकदम बारीक चिरले होते, ते भाजून घेतले। जिरे टाकले त्याच्यामध्ये, कांदा तळलेला जो बारीक होता ते कुच करून टाकला होता त्याच्यामध्ये, सगळं छान भाजल्यानंतर सगळे सुके मसाले टाकले, म्हणजे हळद, तिखट, लाल मसाला घरचा, सगळं हे टाकून मग दही टाकलं आणि गॅस बंद करून द्यायला खालीवर केल्यानंतर झालं ते भाजून की लगेच त्याच्यामध्ये अंडे टाकले आणि अंडे टाकून त्याला मस्त खालीवर केलं, गॅस बंद करू ना। मी खूप वेळा सांगते गॅस चालू ठेवून हे करायचं नाही आहे। आणि पातेल्यात बुडाला तूप टाकायचं विसरले तर वरून मग तूप टाकलं मी आणि भातामध्ये मग मिक्स करून आणि वरून मस्त लेअर लावून 2 लेअर लावले आणि बिर्याणीला थर दिलं। आणि खरं सांगते, बिर्याणीच्या थरामुळं बिर्याणीला त्याची टेस्ट येते, माणसाच्या स्वभावामुळं, माणसाच्या माणुसकीमुळं माणसाला एक नवीन दिशा आणि एक चांगलं मार्गदर्शन मिळतं आणि त्याची ग्रोथ होते। जर एखाद्या व्यक्तीला आपण ढकलून ओरडून काहीतरी धक्का मारून पुढे जाण्याचा प्रयत्न केला ना, तिथं काहीच आपण करू शकत नाही आहे। तर नेहमी सगळ्यांना पुढं घेऊन आपण केलं पाहिजे, किंवा मी कोणाला तरी वाईट बोलल, घाण बोलल, त्याच्याबद्दल काहीतरी बोलून मी पुढं जायचा प्रयत्न करते, ते कधीच नाही होणार, कधीच। त्यामुळं आयुष्यामध्ये सगळ्यांना पुढं न्या, आपणही पुढं जा आणि सगळ्यांसोबत प्रेमाने राहा। मी नेहमी म्हणते प्रेमाने बोला आणि प्रेमाने राहा, कारण बघा या जगामध्ये ना कोणी कोणाचं भलं असा विचार करत नाही, पण मला वाटतं असं केला पाहिजे आणि मी करते, त्याचं फळ पण मला मिळत असते। तर चुका होता सगळ्यांकडनं, त्या चुका आपण आपल्या रिपेअर करून पुढं गेलं पाहिजे। तर मस्त आजची लेअरवाली बिर्याणी, चांगल्या लेअरची बिर्याणी बनवल्यामुळे बिर्याणीला कलर आला आहे, टेस्ट आली आहे, कारण बिर्याणीला थर दिले होते मी चांगले, एक अंड्याचा, एक भाताचा, एक अंड्याचा, त्याच्यावरून मस्त गार्निश केलं होतं तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि वरून मग स्मोक दिला होता, स्मोकी अंडा बिर्याणी। तर कशी वाटली तुम्हाला आमची ही स्मोकी अंडा बिर्याणी, नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट करायला मात्र विसरू नका आणि चॅनलवर पहिल्यांदा आला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर मी बिर्याणी खाऊन बघितली, आ हा हा हा, काय टेस्ट, मला सकाळी तो आठवला, आ रा रा खतरनाक। मी त्याला आज बघत होते सकाळी, मला अरे यार काय भारी करतो ना, त्याला किती लोकांनी नावं ठेवली होती, पण तो नावं ठेवून पुढं गेला आणि आज फेमस झाला। तशीच माझी बिर्याणी फेमस होणार आहे। बाय बाय।